चिखली नगरपालिकेतील महाविकास आघाडीचे उमेदवार काशीनाथ अप्पा बोंद्रे आपल्यासोबत आहेत। तुम्ही कोणते मुद्दे घेऊन आता नागरिकांसमोर जाणार आहात या नगराध्यक्षपदासाठी? सर्वात पहिले मी हे पुन्हा तुम्हाला सांगतो की ही जी उमेदवारी मला मिळालेली आहे ही जनतेच्याच आशीर्वादाने आणि जनतेच्या आवाजाने ही मला मिळालेली आहे। या अगोदर मी कोणती नगरपालिकेची निवडणूक लढलेलो नाही। आज मला डायरेक्ट जनतेच्या आशीर्वादाने ही नगराध्यक्षाच्या पदाची उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या नगराध्यक्ष पदाच्या याच्यामध्ये मी येणाऱ्या काळामध्ये रस्ते असतील, नाल्या असतील, विद्युत असेल, पाणी असेल, या सर्व सुविधा या पूर्णपणे जास्तीत जास्त सेवा देण्याचा आणि त्या कशा आपल्याला जास्तीत जास्त सुविधा देऊन त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातील याबद्दल मी निश्चित विचार करून घेईन। आजही चिखली शहराला 10 ते 15 दिवसानंतर पाणी पुरवठा, तो बी अस्वच्छ पाणी पुरवठा होतो। पाण्यासाठी काय असं काही विजन राहणार आहे तुमचं, किती नागरिकांना दररोज पाणी मिळेल? या अगोदर आता मला या प्रशासकीय राजवटीची आता सध्याची माहिती आहे की ते 15व्या दिवशी 12व्या दिवशी पाणी द्यायला लागले। या अगोदरचे नगराध्यक्ष सुद्धा माझ्या परिवारातून होते, त्यावेळेस आम्ही 25 लाख लिटरची म्हणजे पाण्याची व्यवस्था रोज वाढवून आमच्या ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवार होत्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही 5व्या 6व्या 7व्या दिवशीच पाणी देत होतो। आणि या येणाऱ्या काळामध्ये तर आता 142 कोटीची पाणी योजना पूर्णपणे झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा करून दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पाणी देण्याचा प्रयत्न राहील। आणि पाण्याची जी तुम्ही आता मागणी केली, पाणी स्वच्छ देण्याचा 100% आमचा वॉटर फिल्टर लावून त्याची क्षमता वाढवून आम्ही तेही पाणी स्वच्छ करून देण्याचा निश्चित आम्ही याबद्दल तुम्हाला आश्वासन देतो। चिखली शहरामध्ये मुख्य समस्या म्हणजे जी कचऱ्याची, ठिकठिकाणी कचऱ्याची ढीग दिसून येतात, स्वच्छ शहर दिसत नाही, त्यासाठी काय प्रयत्न राहणार आपले? या अगोदरच्या आम्ही 20 घंटा गाड्या ज्या होत्या, आज त्या 20 घंटा गाड्या चिखली शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी कोणत्याही वार्डामध्ये प्रभागामध्ये सकाळी 8च्या आत त्या पोहोचत होत्या। आज त्या पूर्ण भंगार करून टाकलेल्या आणि त्याच गाड्या त्याच ठेक्यामध्ये जे 90 लाखाचा ठेका होता तो आज 4 कोटीवर पोहोचला, परंतु सुविधा कोणतीच नाही। जनतेला कुठेही विचारलं तर गाडी पोहोचली का, तर गाडी पोहोचत नाही। आणि पर्यायी चिखली शहरामध्ये जागोजागी प्रचंड घाण झालेली आहे आणि जागोजागी कचऱ्याची ढीग झालेली आहे। आणि आम्ही जिथेही जातो तिथं सर्व समस्या, आता मी फिरायला लागलो लोकांच्या नागरिकांच्या ह्याच समस्या आहे। आताच्या काळामध्ये नगरपालिकेकडून स्वच्छता कोणतीच नाही, नाल्या कुठेही निघत नाही, कचऱ्याची ढीग उचलल्या जात नाही, घंटा गाड्या येत नाही, इतकी म्हणजे असुविधा नागरिकांना आजच्या तारखेमध्ये सुरू आहे। हीच आमच्या कारकिर्दीमध्ये मी उद्या निवडून आलो आणि माझ्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये याचा सर्वात पहिले मी विचार करून आमच्या पहिल्या मीटिंगलाच याच्यावर आम्ही पूर्णपणे बदल करून नागरिकांना आमच्याकडून 15 दिवसाच्या आत या सुविधा पूर्णपणे चालू करून देऊ। कचऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करणार आहात तुम्ही? जे म्हणता की 90 लाखाचा तो 4 कोटीवर गेला, कसा 4 कोटीवर गेला, नेमकं काय झालं त्यात? जो ठेका 80-90 लाखाचा होता तो आज 35 रुपये किलोनी उचलल्या जातोय। आणि ते पर्यायी आम्हाला हेच म्हणायचं, किलोनी ठेका हा महानगरामध्ये मुंबई असो, नाशिक असो, पुणे असो या शहरामध्ये उचलल्या जातो। ही एक नगरपालिका इथं जास्तीत जास्त 1 किलोमीटर पण आमचा कचऱ्याचा जो ग्राउंड आहे तिथं नेल्या जातो आणि तिथं कोणालाच माहिती नाही की तो किलोनं चालला का नुसतं तिथं बिलं नुसतं निघायला लागले, हे आम्हाला त्याचा शोध घ्यावा लागेल। परंतु याचा नागरिकांना फार रोष आहे, याच्याबद्दल निश्चित तुम्ही मला माहिती आहे, ती आम्ही पूर्णपणे बदल करून आमच्याकडून ते जे असेल ती सुविधा आम्ही तात्काळ उपलब्ध करून देऊ। आता या चिखली शहरामध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे अजित पवार गट आणि भाजपामध्ये। तुमची लढत महाविकास आघाडीची कोणासोबत राहील? आमची लढतच नाही कोणासोबत। मला पक्का विश्वास आहे जनतेवर की आम्हाला प्रचंड मताधिक्य देऊन जनता मला त्या ठिकाणी पाठवणार आहे आणि माझ्यासोबत माझी जी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आहे त्यांना सर्वांना मताधिक्य देऊन फार मोठ्या प्रमाणात आम्हाला विजयी करून देणार आहे। तर हे आपल्यासोबत महाविकास आघाडीचे काशीनाथ अप्पा बोंद्रे जे नगराध्यक्ष उमेदवारासाठी उभे आहात आणि त्यांनी स्पष्ट ग्वाही दिलेली आहे की या चिखली शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये जो किलोने कचरा विचरला जातो तो फक्त महाराष्ट्रामध्ये तो चिखली शहरामध्ये दुसऱ्यांदा उचलला जातो, अशी त्यांनी एक मोठा आरोप सुद्धा केला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये चिखली शहराचं स्वच्छतेचा जो अभाव आहे तो कशा पद्धतीने दूर करणार हे त्यांनी एक ग्वाही दिलेली आहे।
त्याबद्दल आता चिखली शहराचा कायापालट करण्याचा त्यांचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, चिखली, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.